नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आपली रेसिपी आहे आजची अंडा करी। 4 अंडे घेतलेले आहे उकडून, 2 कांदे चिरून घेतलेले आहे बारीक, थोडंसं कोथिंबीर, 10-12 लसणाच्या कळ्या, सुकं खोबरं आहे त्याला किसून घेतलेलं आहे। कांदा टाकून घेऊया आणि भाजून घेऊया। कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया, हे भाजून घेऊया। कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत। कांदा लसूण आपण काढून घेऊया। खोबरं किस टाकून घेणार आहे, हे भाजून घेऊया थोडा 2 मिनिट लो फ्लेमवर। खोबरं किस भाजून झालेलं आहे, आता आपण काढून घेऊया। 1 चम्मच तेल टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण अंडे फ्राय करून घेऊया। आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत अंडे फ्राय करून घ्यायचे आहे। अंडे फ्राय झालेले आहे, आता आपण याला काढून घेऊया। मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्सरमधून काढून घेऊया, पाणी न टाकता। ज्या कढईमध्ये आपण अंडे फ्राय केले त्याच कढईमध्ये भाजी बनवणार आहे, त्यात आणखी 1 चम्मच तेल टाकून घेऊया। तेजपत्ता घेतलेला आहे, हे सर्व आपण मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया, फ्राय करून घेऊया। हे खडे मसाले आहेत। जो आपण मसाला तयार केलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि लो फ्लेमवर आपण याला पूर्ण होऊ देऊया मसाल्याला। मसाले जोपर्यंत तेल सोडत नाही त्याला तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवर। बघा आपला मसाला तेल सोडत आहे। हा मसाला भाजायला 10 ते 15 मिनिट लागतील। आपला मसाल्यानं तेल सोडलेलं आहे, म्हणजे आपला मसाला भाजून झालेला आहे बघा। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया। 1 चम्मच नमक, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनिया पावडर, थोडीशी हळद, 1 चम्मच गरम मसाला। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया।
2 मिनिट आपण भाजून घेऊया सुक्या मसाल्याला. आपला मसाला भाजून झालेला आहे. आता आपण पाणी टाकून घेऊया आणि हा मसाला 1-2 मिनिट आपण चांगलं शिजून घेऊया. बघा आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचा आहे मसाला. याला खटखट उकळी येईपर्यंत. आपला मसाला झालेला आहे आता शिजून. आता आपण अंडे टाकून घेऊया याच्यामध्ये. 4 अंडे उकळून घेतले होते ते टाकून घेऊ आपण. आणि हे मिक्स करून घेऊया. बघा किती छान भाजीला कलर आलेला आणि बघा किती छान भाजीचं टेक्स्चर आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला अंड्याची भाजी बनवायची आहे. थोडेसे आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. कस्तुरी मेथीनं टाकल्यावर भाजीला चांगला सुगंध येतो. आपण आता थोडं पाणी टाकून घेऊया. हे गरम पाणी केलेलं आहे मी. कोणती तऱ्हेची भाजी मसाल्याची भाजी बनवायची असली तर त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान तरी येते. बघा किती छान भाजीला तरी आलेली आहे आणि भाजीचं टेक्स्चर पण खूप छान आहे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.